कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अम्मा, तुला तर हा माणूस फेक वाटत होता ना, पण हा तर एकदम ओरिजिनल आहे। थांब बसून बघूया पुढे काय होतं। कुंडली जोडायची अजून। या या एक नंबर पर कसा होता सुंदर कसलं भारी वाटतंय गजयंती सुनबाई बसा तुम्ही भारी वाटतंय हो हे बघा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं घरातली सगळी लाकडं जाळून टाका हे असे कापडाचे सोफे बनवा म्हणून सांगितलं की नाही मस्त मस्त मला तर ना एकदम कोट्टलवारांच्या राजवाड्यात असल्यासारखीच फिलिंग आली बाई काही म्हणा सावळीनं आमच्या नशीब काढलंय हा म्हणजे दिसायला कशी बी असली ना अमरराव तरी नशीब काढलंय बघा तुमच्या घरात येऊन हो की नाही सासूबाई बरं सावली, तुला घर आवडलंय ना? असं नुसतं मानेने सांगायचं, खरं सांग आवडलंय? घर हे घरातल्या माणसांनी उभं राहतं। घरातल्या भिंती, वस्तू, छत याच्यापेक्षा एकमेकांना प्रेमानं बांधून ठेवणारी माणसं असली ना की घर सुंदर दिसतं। आणि तुमचं घर लई सुंदर आहे। वाह, किती सुंदर बोललीस ग तू। आपण इथे एका महत्त्वाच्या कामासाठी आलोय नाही? पत्रिका बघायच्या होत्या ना? विसरलात का? अमर, पत्रिका कपाटात ठेवली आहे, जरा घेऊन येतोस का? इथे तर सगळ्याच गोष्टी जुळून येत आहेत, पण अजून पत्रिका कुठे जुळल्या आहेत? पत्रिका जुळतायत की नाही ते बघूया। पत्रिका अमरची आणि सावलीची। माझ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार 32 गुण जुळत आहेत पत्रिकेत दोघांचे। जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल, माझ्यावर विश्वास नसेल, तर तुमच्या जवळचा जो कोणी ज्योतिषी असेल त्याच्याकडे तुम्ही क्रॉस चेक करू शकता।
सावलीच्या पत्रिकेशी तंतोतंत जुळणारी पत्रिका तयार केली आहे. नाही पण मी काय म्हणते म्हणजे सावलीच्या आईवडिलांचा आपल्यावर एवढा विश्वास असताना पत्रिकेची काय गरज आहे? काय ना कधी काय घडेल सांगता येत नाही ना. आपण तयार राहिलेलं बरं. या बाबतीत मात्र कौतुक आहे ना तुमचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेफरन्स साठी सारंगची पत्रिका वापरली आहे. सारंग आणि सावलीचं लग्न झालं तर मेहेंदळे कुटुंबाची भरभराट होणार, पण त्या तिलोत्तमानं तिचा अहंकार सोडला आणि प्रेमानं तिचं स्वागत केलं तर या मेहेंदळे कुटुंबाची भरभराट 100%. तुझा चेहरा का पडलाय? मला काळजी वाटते हो सावलीची. नको करू. तिची काळजी करणारा तिचा लाडका विठ्ठल आहे तिच्याजवळ, आणि त्या विठ्ठलानंच तिच्या वाटेत हे सुख पेरलेलं आहे. राजमहालात चालली आहे ती, राजमहालात. आणि आणखीन एक खूप महत्वाचं, सावलीचा विचार करत असताना आपल्या मुलीच्या बाबतीत काय झालंय विसरता कामा नये. हा, देवा बारीक बारीक लक्ष ठेवा. घोरपडे साहेब, आम्हासनी माफ करा. म्हणजे तुम्हासनी न सांगता अचानक तुमच्या घरी आम्ही आलो. हा ना, म्हणजे तुम्ही काही बोलले नाही कारण तुम्ही चांगली माणसं आहात. पर हे असं अचानक येऊन आम्ही तुमच्यावरती शंका घेतल्यासारखंच आहे का नाही हो? वय की नाही नाही, काही हरकत नाही. काय आहे ना, सुखासुखी घडत असलेल्या गोष्टींवर शंका येणं स्वाभाविक आहे. आणि प्रत्येक शंकेचं निरसन करणं हा माणसाचा स्वभाव आहे. काय करणार आता? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.